प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. तुम्ही सर्व ठीक आहात ना? आनंदी आहात का? तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. तुम्हाला पाहणे, रोज बोलणे आनंददायक आहे, पण देवाचे वचन शेअर करणे याहून जास्त आनंद आहे. तुमच्यापैकी अनेकांना आशीर्वाद मिळत आहे. प्रभू अनेकांशी बोलत आहे. तुमच्यापैकी अनेकांना प्रभूने स्पर्श केला असेल. मी ज्या ठिकाणी जातो तिथे जेव्हा जेव्हा लोकांना हे बोलताना ऐकतो तेव्हा माझे हृदय आनंदित होते. आज सुद्धा परमेश्वराकडे तुमच्यासाठी काय वचन आहे हे तुम्हाला माहिती आहे का? 1 थेसलोनिकेकर अध्याय 5 वचन 15. सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. येथे प्रभू काय म्हणतो? माझ्या मुलांनो, नेहमी चांगले करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच चांगले करा. आपण बायबलमध्ये पाहतो ना, जेव्हा येशू जगात होता तेव्हा तो चांगले करत फिरत होता. तो गरजू लोकांसाठी चांगले करतो. तो जिथे जिथे गेला तिथे त्याने चांगले केले. आपण देवाची मुले म्हणून इतरांसाठी चांगले करण्याची इच्छा असलेले असे चांगले हृदय आपल्याकडे असावे. आपण स्वार्थीपणे जगू नये, असं विचारू नये की हे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी किंवा हे माझ्या आहे. त्याऐवजी आपण विचार केला पाहिजे, मी इतरांसाठी कोणत्या प्रकारे चांगले करू शकतो. अशा प्रकारे चांगले करण्याचा प्रयत्न करा. कोयंबतूरमध्ये रणजित नावाचा एक भाऊ आहे. तो साध्या सुरुवात करून मोठा व्यावसायिक झाला आहे. त्याच्याकडे एक कार आहे आणि एकदा त्याने मला कारचे डिक्की उघडून दाखवले. मी आत पाहिलं तर त्या डिक्कीत एक मोठं दुकानच होतं. आत एक शॉपिंग सेंटरच होतं. त्यात टी शर्ट्स, शर्ट्स, टॉर्च लाईट्स, साबण वगैरे बरंच काही होतं. वेगवेगळ्या वस्तू होत्या. कार आणि बाईकचे स्पेअर पार्ट्सही तिथे होते. मी त्याला विचारलं, हे सगळं का इथे ठेवलं आहेस? तो म्हणाला, मी प्रवास करताना कोणाला गरज वाटली तर मी मदत करतो, म्हणून काही आवश्यक वस्तू विकत घेतल्या आहेत, जेणेकरून मदत करू शकेन. मी विचारलं, तू खरंच देतोस का हे सगळं? तो म्हणाला, हो, रोज मी कोणाला तरी मदत करतो, कामावर, रस्त्यावर किंवा कुणाला गरज आहे असं दिसलं तर. मी त्यांना विचारतो, तुम्हाला काय हवं आहे, आणि मग त्यांना मदत करतो. मी असं कधीच विचार करणार नाही की ते बघतील आपलं. तो थांबतो आणि अडचण विचारतो. त्याच्याकडे जे आहे ते देतो आणि मदत करतो. रस्त्यावर कार अडकली असेल तर तो उतरतो आणि अडचण विचारतो. तो विचारतो काय मदत हवे आणि त्यानुसार मदत करतो. जर त्याला गरीब लोक योग्य कपड्यांशिवाय दिसले तर तो त्यांना शर्ट किंवा धोतर देतो. तो दररोज अशी चांगली कामं करतो. त्याचा परिणाम बघितला तर परमेश्वर त्याला सत उंचावतो. तो आता मोठा व्यापारी झाला आहे, सर्वांना परिचित. तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला बोलावून सन्मानित केलं. परमेश्वराने त्याचं नाव इतकं मोठं केलं की तिथले कलेक्टर आणि पोलीस अधिकारीही त्याचा सन्मान करतात. त्याला चांगलं करण्याची इच्छा आहे, म्हणून तो चांगलं करतो. मी सामान उचलू शकत नाही, म्हणून मी माझ्या बॅगमध्ये कव्हरमध्ये थोडे पैसे ठेवतो, जेणेकरून इतरांना मदत करता येईल. ते पैसे मी नेहमी माझ्याकडे ठेवतो. वाटेत खरंच गरजू लोक भेटले तर मी त्यांना त्या पैशांनी मदत करतो. त्यातला आनंद तुम्हाला माहिती आहे का? चांगलं करण्याची इच्छा आणि धडपड असली पाहिजे. प्रभू, आज मी कुणासाठी तरी काहीतरी चांगलं करावं. गरजू लोक दाखव मला, मी त्यांना मदत करीन. अशा प्रकारे प्रार्थना करून सुरुवात केली तर प्रभू तुम्हाला गरजू व्यक्ती नक्की दाखवेल. जेव्हा तू त्यांना मदत करशील तेव्हा तुझ्या मनात मोठा आनंद येईल. म्हणूनच असं सांगितलं जातं की चांगलं करण्याचा पाठपुरावा कर. जेव्हा तू चांगलं करतोस तेव्हा प्रभूही तुझ्यावर चांगलं करतो. माणूस जे पेरतो
तेच तर तो कापतो, नाही का? आपण जर इतरांना मदत करण्याची सवय ठेवली तर संकटाच्या काळात प्रभू आपल्याला मदत करतो, हे मी पाहिलं आहे. चांगलं कर आणि तुलाही त्याचा प्रत्यय येईल. दररोज किमान एका व्यक्तीला तरी चांगलं कर. दररोज छोटी मदत कर. फक्त 5 रुपये खर्च करूनही तू चांगलं करू शकतोस. त्यांना कॉफी, चहा दे. अशा प्रकारे तू चांगली कामं करू शकतोस. कोणाला धीर दे किंवा मदत कर. काहीतरी चांगलं कर. विचार कर, प्रभू मला वापर. छातीवर हात ठेवून म्हण, प्रभू मलाही चांगलं करायचं आहे. मला दररोज चांगलं करू दे. गरजूंमध्ये किमान एका व्यक्तीला तरी मदत करू दे. मला तुझं कृपाशीर्वाद आणि मदत दे. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.